मगाशीच मी उल्लेख केल्याप्रमाणे आवर्जून उपस्थित राहिलेले पोहेगाव येथील रोहमारे पाटील परिवाराचे आणि या परिसराचे ज्येष्ठ मार्गदर्शक साईनाथ पाटील रोहमारे, ज्यांनी मला या कार्यक्रमाविषयी आवर्जून निमंत्रण दिलं, या परिवाराचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोहोचवलं, असे या परिवाराचे व्याही आणि माझे गेले अनेक वर्षाचे परमार्थ क्षेत्रातील स्नेही फकीरराव पाटील बोरनारे, संचालक संजीवनी सहकारी साखर कारखाना, उपस्थित या परिवाराचे सर्व पाहुणे, उकिरडे पाटील असतील, समोर बसलेले इतर सर्व आदरणीय पाहुणे मंडळी, माता भगिनी, कीर्तनाला साथसंगत करण्यासाठी आवर्जून उपस्थित गायनाचार्य बाबासाहेबजी महाराज सातपुते, शिवाजी महाराज तांबे, मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण कुऱ्हे महाराज, त्याचबरोबर धीरज महाराज कुऱ्हे, आमचे कृष्णा महाराज मोरे, बाबासाहेब पाटील लासुरे, या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे बाबाजी गायकवाड, सुदाम महाराज गिरी, समस्त भजनी मंडळ चिंचोली गुरव, उपस्थित राहिलेले सर्व पाहुणे भजनी मंडळी, आमचे हार्मोनियम वादक आणि सर्वच मान्यवर, ज्यांची सुंदर साऊंड व्यवस्था आहे, असे आमचे सहकारी रविभाऊ चौधरी, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून ही आदरांजली आपण त्यांना अर्पण करतोय. या परिवाराविषयी आपण सर्वजण जाणून आहात. खऱ्या अर्थानं एक धार्मिक परिवार, आणि म्हणून पांडुरंग नावानंच घराचं नाव असेल, व्यवसायाची नावं असतील, पांडुरंगावरती एक विशेष श्रद्धा या मातोश्रींनी वाऱ्या केल्यात. आभाळे पाटलांनी सुद्धा वारीला ते गाडीनं म्हणा जसं जमेल तसं, पण ते जात असायचे. पंढरीच्या पांडुरंगावर विशेष श्रद्धा असलेला हा परिवार, आणि पांडुरंगाच्याच कृपेनं या परिवाराची सर्व वाटचाल सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. मगाशी मातोश्री भेटल्या, त्यांनी सांगितलं की पंढरीची वारी असेल, निवृत्तीनाथांची असेल, टाकेतची वारी असेल, सर्व देवस्थानांकडे या परिवाराचं जाणं, मढीचंही सांगितलं, कानिपनाथांचं, अशा अनेक ठिकाणी अशा पद्धतीने एक श्रद्धा ठेवून वाटचाल करणारा हा परिवार आहे. आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये आपल्या सोबत येणारी संपत्ती म्हणजे पुण्य ही संपत्ती आहे. आणि जीवनाचं सार्थक करायचं म्हणजे तरी काय, तर पुण्यरूपी संपत्ती अर्जित करून जो जीव इथून जातो त्याचं जीवन परिपूर्ण झालं असं समजलं जातं, ते योग्य कारणी लागलं असं समजलं जातं. जसा शाळेत जाणारा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे, अभ्यास चांगला केला, गुरुजनांचं मार्गदर्शन घेतलं, गुण चांगले मिळाले तर सार्थक झालं. नाही तर मग शाळेत जाऊन लक्षही दिलं नाही, शिक्षणही घेतलं नाही, आईवडिलांचा खर्च वायाला गेला, गुरुजनांचं शिकवणं वाया गेलं, तर ते शेवटी व्यर्थच झालं असं म्हणावं लागतं. तसं या मनुष्य जीवनामध्ये संसार, प्रपंच, जबाबदाऱ्या या प्रत्येकाला सांभाळाव्याच लागतात. पण या जीवनाची एक गंमत आहे की असलेला आपला स्वतःचा कर्मयोग करता करता माणसाला भक्तियोग करता येतो, धार्मिकताही जपता येते. पुण्य करण्यासाठी मनुष्यानं वेगळं काही करावं असं नाही, आहे ते काम सद्भावनेनं केलं, सर्वांच्या सोयीचं केलं तर त्यातच त्याला पुण्य होतं. एखादा नोकरदार नोकरी करतो, परंतु ते काम करताना जर ते इमानेद्वारे करत असेल, सर्वांच्या हिताचं काम तो तिथे करत असेल, तर ती नोकरी हे सुद्धा त्याचं एक प्रकारे धर्मकार्यच आहे. हे मला बोलण्याचा जो अधिकार दिला तो गीतेनं दिला. श्रीमद भगवत गीता असं म्हणते, स्वे स्वे कर्मण्य विरतः संसिद्धिं लभते नरः. जे जे कर्म तुम्ही करीत आहात ते कर्म पवित्र पावन बुद्धीनं केलं तर तेच तुम्हाला सिद्धीपर्यंत नेतं, मोक्षापर्यंत नेतं. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये कर्मयोग, कर्म वेगळं आणि धर्म वेगळा अशी मांडणीच नाहीये.
ज्याला धर्मपरायण व्हायचंय त्यानं कर्मपरायण राहावं. फक्त ते कर्म दुसऱ्याला दुःखदायी होईल असं करू नये. आपला प्रपंच आपण करावा, पण आपल्या प्रपंचातून 4 लोकांचे प्रपंच उभे राहावे, म्हणजे तो झाला कर्मातच धर्म. नाही तर आपला प्रपंच वाढवत असताना 4 जणांचे प्रपंच मोडून काढणं हे झालं पाप. विठाला 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 विठाला. एका राजाचा मुलगा आपल्या मित्रांसह नदीवर पोहायला गेला. दिवस थंडीचे होते. या सर्व तरुण मुलांचं पोहून झालं, नदीच्या काठावर वर आले आणि थंडी वाजायला लागली. तिथे एका गरीबाचं झोपडं होतं. तरुण वय आणि जीवनामध्ये माणसाला काही गोष्टी वारशानं मिळाव्या, सत्ता मिळावी, संपत्ती मिळावी, नाव मिळावं, पण त्याचबरोबर वारशानं माणसाला विचारही मिळावा. ज्या माणसांना फक्त पैसा मिळतो आणि विचार मिळत नाही, किंबहुना ते घेत नाही विचार जुन्या पिढीचा, ती माणसं उन्मत्तासारखं वागल्याशिवाय राहत नाही. म्हणून योगायोगानं तरुण पिढीमध्ये आपल्याला खूप चांगली मंडळी दिसतात की जे आपल्या वाडवडिलांचा विचार जपून वागण्याचा प्रयत्न करतात. मग ती शेतकऱ्यांची मुलं असतील, ती व्यापाऱ्यांची, अधिकाऱ्यांची, पुढाऱ्यांची, कोणाची मुलं असो, ज्यांच्या ठाई कष्ट घेण्याची वृत्ती आहे, ध्येय ठेवून काम करण्यासाठी जे कटिबद्ध आहे. बाकी जिथे विचार संस्कार नाही तिथे सत्कार्य घडण्यापेक्षा चुकीची कामं जास्त घडतात. म्हणून राजाचा मुलगा होता, मित्रमंडळ जमलं होतं, नदीतून पोहून वर आले होते. थोडा पेस द्या. थंडी वाजत होती आणि त्यांनी गरीबाची झोपडी पेटवली. शेकायला लागले. आता गरीब माणूस सकाळीच कुठंतरी काम धामाला गेलाय, येऊन पाहतो तर झोपडं आपलं जळालंय. आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं राजाच्या मुलांनी हे केलंय, त्यामुळे आता काही बोलायचं नाही. मोठी गंमतच आहे. गुन्हा सामान्यानं केला तर तो गुन्हा, आणि गुन्हा मोठ्या माणसानं केला तर मग तो गुन्हा नाही का? बरं मला सांगा, मिरची सामान्य माणसानं खाल्ली तर तिखट, आणि मोठ्या माणसानं खाल्ली तर तिखटच आहे. मिरचीचा जोच असा स्वभाव आहे. मला वाटतं गुन्ह्यामध्ये फरक कसा पडेल? गुन्हा तो गुन्हा आहे. मग तो गरीब माणूस, लोक म्हणाले सांगू नको कुणाला, पण त्याला राहवलं नाही. तो राजापर्यंत गेला आणि राजे साहेब, माझ्या गरीबाचं झोपडं जाळलं तुमच्या मुलांनी. सर्व वृत्तांत सांगितला. राजाला वाईट वाटलं. राजा सद्विचारी होता, प्रजेचं पुत्रवत पालन करणारा होता. त्यानं तो मुलगा, त्याचे मित्र बोलावून घेतले. झालेली घटना त्यांनी कबूल केली की होय, आमच्याकडनं असं घडलंय. भर दरबारामध्ये 50 फटके मारण्याचा आदेश दिला प्रत्येकाला, आणि पुन्हा राजानं सांगितलं की त्या गरीबाची झोपडी आहे त्यापेक्षाही चांगल्या अवस्थेत तुम्ही तुमच्या हातानं बांधून द्यायची, ही तुम्हाला शिक्षा. मला वाटतं अशा पद्धतीनं जर प्रत्येक माणूस वागू लागला संवेदनशीलपणानं तर किती चांगलं होईल. म्हणून प्रपंच वाईट नाहीये, पण आपला प्रपंच करताना, जीवन वाईट नाहीये, पण आपलं जीवन जगताना दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेणं, याचंच नाव पुण्य आहे. एक गोड हिंदी भजन आहे, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. जीवन फार अवघड नाहीये, जीवनाचं गणित फार सोपं आहे. तुका म्हणे उघडे आहे हित घात,
जयाचे उचित करा तैसे जयाचे उचित करा तैसे जयाचे उचित करा तैसे तुका म्हणे उघडे आहे हित घात 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 जयाचे उचित करा तैसे जयाचे उचित करा तैसे जयाचे उचित करा तैसे जीवनाचा हित कशात आहे आणि घात कशात आहे. महाराज म्हटले याच्यासाठी खूप शास्त्रच वाचले पाहिजे असं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला बरं वाईट कळतं. मी आपल्याला सांगून जाईल, वाईट माणसाला सुद्धा कळतं की मी हे वाईट वागतो म्हणून. बऱ्या माणसाला तर बरं वाईट कळतंच, पण वाईट माणसाला सुद्धा माहित असतं की मी हे वाईट वागतो. म्हणजे दारू पिणाऱ्यालाही कळतं की हे माझं चुकीचं आहे. म्हणजे तो कधी असं जगातला कुठला दारू पिणारा माणूस आहे की त्यानं असं स्वतःहून जाहीर सांगितलं की माझ्या मुलांनी सुद्धा माझ्यासारखी दारू प्यावी, असं कोणी म्हणलं? लादेनला जेव्हा अमेरिकेनं मारलं त्यावेळेला काही रिपोर्टिंग करत होते आणि मी बातम्या ऐकत होतो एक दिवस. मला ते आठवतं, आज एक 5-7 वर्षापूर्वीचा विषय आहे. तर त्या रिपोर्टरनं असं सांगितलं, लादेनची इच्छा अशी होती म्हणे की मी ज्या पद्धतीनं आयुष्यभर हिंसक कारवाया केल्या, पण तू माझ्या कुटुंबानं किंवा त्याची काही मुलं होती त्या मुलांनी या मार्गाने जाऊ नये असं तो म्हणाला होता म्हणे. मी त्या रिपोर्टरकडनं त्या पत्रकाराकडनं ऐकत होतो. खरं खोटं माहित नाही, पण मला एक गोष्ट निश्चित माहिती आहे की वाईट माणसाला सुद्धा कळतंय मी करतोय ते वाईट आहे. म्हणून हित कशात आहे आणि घात कशात आहे हे प्रत्येकाला स्पष्ट आहे. जीवन फार सुंदर आहे, फक्त आपल्यासह सर्वांचं भलं होईल असं वागण्याचा प्रयास करणं याचं नाव पुण्य आहे. पुण्यासाठी अमुक क्षेत्रात काम करावं आणि अमुक क्षेत्रात करू नये असं अजिबात नाही. म्हणूनच वारकरी पंथामध्ये सर्व क्षेत्रात काम करणारे संत जन्माला आले असावेत. सावता महाराज शेतीमध्ये कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, गोरोबा कुंभार माती तोडवायची मडके घडवायचे, सेना न्हावी दाढी डोकी करण्याचं काम करायचे, जनाबाई धुनी भांडी दासी म्हणून काम करायच्या. धुनी भांडी करणं हे त्यांचं काम होतं. चोखा मेळा हे हिंदू महार समाजातले होते, बौद्ध नंतर आला आणि ते सुद्धा पंढरीचे वारकरी होते. अतिशय सामान्य काम करणारा माणूस. मला वाटतं वारकरी संप्रदायानं हा संदेशच या संतांच्या रूपानं दिलेला आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असा, तुम्हाला आध्यात्मिक जीवन जगता येतं आणि तुम्ही आदर्श जीवन जगू शकता. त्याच्यासाठी गरिबी पाहिजे, श्रीमंती पाहिजे, ब्राह्मणच पाहिजे, क्षत्रिय पाहिजे, वैश्यच पाहिजे असं काही नाही. संत श्रेष्ठ जीवन हे ब्राह्मण कुळात जन्माला येऊनही जगता येतं, श्रेष्ठ जीवन हे क्षत्रिय कुळात जन्माला येऊनही जगता येतं, आणि श्रेष्ठ जीवन हे वैश्य शूद्रादी. खरं तर या गोष्टी आज आपण बोलूही नयेत आणि वारकरी संप्रदायाला ह्या सगळ्या उतरंडी मान्यच नाही. वारकरी संप्रदायाला मानवता हा एकच धर्म मान्य आहे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनासे, न लगे चिंता कवनासे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनासे, न लगे चिंता कवनासे. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासे. मला वाटतं हा वारकरी पंथ फार चांगली भूमिका निभावतो.
जगाला वेगवेगळ्या कारणास्तव कधी कधी वेगवेगळ्या पताका खांद्यावर घ्याव्या लागतात. संघटना म्हणून वेगवेगळ्या पताका लोक खांद्यावर घेतात. ही संघटना, ती संघटना, या जातीची संघटना, त्या जातीची संघटना, वेगवेगळ्या पताका घ्याव्या लागतात ज्याला त्याला न्याय मागण्यासाठी. पक्ष म्हणून कधी कधी वेगवेगळ्या पताका खांद्यावर घ्याव्या लागतात. या पक्षाचं चिन्ह वेगळं, त्या पक्षाचा झेंडा, याचं चिन्ह. पण एक वारकरी संप्रदाय आहे की या सगळ्या झेंड्यांना जो आपल्यामध्ये सामावून घेऊन एक मानवतेचा विचार सतत सांगत राहतो, हा वारकरी पंथ आहे. वारकऱ्यांची पताका आहे. आणि ती आहे म्हणून अजून तरी समाज थोडा बहुत एकसंघ आहे. नाहीतर जातीच्या नावावर लोक पूर्वी विभागले होते, नंतर ते संघटनेच्या नावावर, पक्षाच्या नावावर, पण हा दुरावा वाढतच गेला असता. पण मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये कधी टोकाचा दुरावा वाढणार नाही. त्याचं कारण इथे प्रत्येक घरात पंढरीचे वारकरी आहे आणि वारकरी संतांचा विचार घराघरात पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे मानवता म्हणून सगळे लोक एकत्र बसत राहतील, उठत राहतील. हा वारकरी विचार आहे. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर. ज्ञानाबाई किंवा यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर करावा विचार. न लगे चिंता कोणासी विठाला विठ्ठल. मनुष्य कर्मानं श्रेष्ठ होतो. मला कर्म आणि धर्म या दोन मुद्द्यांना घेऊनच बोलतोय आणि तेवढ्यातच कीर्तनाला आपल्याला पुढे घेऊन जायचं. कीर्तनाची आमची सवयच अशी, पहिल्या वाक्य जे तोंडातून निघालं, जो विचार, त्याच्यावर पुढे घेऊन जायचं. असं काही ठरलेलं नसतं. ते काय पाठ केलेलं नसतं. आणि पाठ केलेलं मला वाटतं अवघड आहे कीर्तन. हे सोपं आहे. पाठ करणं म्हणजे ते विसरलं तर किती टेन्शन. हे वाक्य, ते वाक्य, हे सोपं आहे आपलं. जसं आपलं तुम्ही ऐकताय प्रेमानं, जे ध्यानात येईल तसे दोन शब्द मांडत राहायचे. विठाला विठाला. आपल्या स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात संगमनेर सहकारी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि जवळजवळ 30 वर्ष ज्यांचा आणि माझा व्यक्तिशा परमार्थाचा अतिशय गोड स्नेह संबंध आहे, असे लहानभाऊ गुंजाळ या ठिकाणी आले. मी कीर्तन करायला लागून मला जवळजवळ 27-28 वर्ष झाले असतील. आणि कीर्तन करत नव्हतो त्याच्या आधी 2 वर्ष मला खांडगावला नारायणगिरी महाराजांनी त्यांच्याकडे पाठवलं होतं. मंदिरात जा, पूजा अर्चा करी जा, हरिपाठ घेत जा. त्यावेळेला भाऊ व्हाईस चेअरमन होते आणि आम्ही बेटात आमच्याकडे फक्त 50 विद्यार्थी मिळून एक सायकल होती आम्हाला. किती कोणालाही काही काम धाम असेल गावात, खेड्यात किंवा घरी जरी जायचं म्हणलं त्या सायकलवरच जावं लागायचं. ते नंबर असायचे त्या सायकल, ज्याला एखाद्याला घरी जाऊ नये. आणि त्यावेळेला खांडगावला मी गेलो भाऊंकडे. ते व्हाईस चेअरमन होते. त्यांच्याकडे त्यावेळेला अँबेसिडर कार होती आणि मग ती इथून अँबेसिडर कार मला बेटावर जायला द्यायचे. तर बाकीचे पोरं म्हणायला लागले महाराजांना, आम्हालाही खांडगावला पाठवा. महाराज म्हणले, बेट रिकामं करतो आता, तुम्हाला चांगलं हिरवं दिसायला लागलं म्हणे. नंतर अर्थात वर्षभरानंतर मीही पुन्हा बेटात. महाराज म्हटले की नाही, पुढचा अभ्यास तू कर. पण हे सगळं असं प्रेम देणारी माणसं. विठाला 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 कुंडली आपलं कर्म आपण सदहेतून जर केलं, दुसऱ्याचंही भलं होईल या उद्देशानं जर केलं, तर त्याचं धर्मात रूपांतर होतं. कर्म साधक किंवा असं असत नाही. कर्माचा हेतू काय हे महत्वाचं. मला वाटतं काम एखादं हलकं असेल दिसताना, पण त्याचा हेतू जर चांगला असेल तर ते काम श्रेष्ठ ठरतं. एखादं काम श्रेष्ठ आहे, उच्च दर्जाचं आहे, पण त्याचा हेतू चांगला नाही, जरा आपल्याला सोपं सांगून जातो. पुराणातलं उदाहरण देतो. दक्ष प्रजापतीनं यज्ञ केला होता. काम चांगलं होतं ना.
म्हणजे यज्ञ करणं हे काम पवित्रही आहे, श्रेष्ठही आहे, चांगलंही आहे. परंतु दक्ष प्रजापतीचा हेतू हा होता की शंकराचा अपमान करणे, भगवान शंकराचा अपमान करून आणणे, घडून आणणे. काय दोघांचं वैर होतं कुणास ठाऊक. पण दक्ष प्रजापती सासरे, शंकर आहे त्यांचे जावई. तेव्हा जे सासरे जावई प्रेमानं वागतात त्यांना मी धन्यवाद देतो. पण या नात्यात बऱ्याच वेळेला तानातान येते आणि ती परंपरा बरीच जुनी आहे. त्यातला हा जुना एक पुरावा. तर मला वाटतं दोन्ही ठिकाणी जर चांगल्या विचाराची माणसं असतील तर तानातान येत नसते. थोडं अज्ञान कुठे असेल तर पण थोडं होतं, एखाद्याकडे कोणाकडे अज्ञान असेल. दक्ष प्रजापती चुकीच्या विचाराचा, आणि म्हणून त्यानं यज्ञ ठेवला खरा, पण शंकराचा अपमान करण्यासाठी ठेवला. आणि परिणाम असा झाला की त्या यज्ञाला जेव्हा सती, अर्थात पार्वतीचं पूर्वजन्माचं नाव आहे सती, त्या आपल्या वडिलांकडे यज्ञ म्हणून महादेवाकडे परवानगी काढून त्या तिथे आल्या. त्यांच्यासोबत नंदिकेश्वर महाराज, वीरभद्र आणि सर्व पार्षद गण भगवान शंकराचे. पण आपल्या पतीला या यज्ञामध्ये स्थान दिलं गेलेलं नाही हे पाहिलं त्यांना अपमानित वाटलं. आपल्या पतीला बोलावलंही नाही, यज्ञामध्ये सुद्धा त्यांचं स्थान नाही. आणि त्यांनी यज्ञकुंडामध्ये उडी घेतली सतीनं. यज्ञकुंडात उडी घेतल्यानंतर त्यांच्या बरोबर आलेले शंकराचे जे गण होते, नंदिकेश्वर होते, वीरभद्र होते आणि इतर सैन्य होतं, हे दक्ष प्रजापतीच्या सैन्यावर तुटून पडलं. यज्ञ मंत्रोच्चारात सुरू झालेला पण तो मध्येच मोडला आणि यज्ञभूमीचं रूपांतर युद्धभूमीमध्ये झालं. दक्ष प्रजापती मारला गेला. मला पुढची कथा सांगायची नाही. यज्ञ करणं वाईट नाही आहे, पण त्याचा हेतू काय हे फार महत्वाचं आहे. तुम्ही आणि मी जीवनामध्ये काय करतोय यापेक्षा त्याचा हेतू काय. वारीच्या रस्त्यानं एखादा माणूस गंध टिळा लावून आला, पण हेतू काय येण्याचा. वारीला खिसे कापू येतात आणि तेही ओळखू येऊ नये म्हणून गंध टिळा लावून येतात. म्हणून आमचा वारकरी गंध टिळा लावून भजन करण्यासाठी जातो, त्याचा हेतू चांगला आहे. काही जण व्यवसायाचे दुकानं घेऊन येतात, पण तेही टिळे लावतात. त्या काळात परिणाम असतो तो वातावरणाचा. पण त्यांचा हेतू व्यवसाय करणं, चला तोही ठीक आहे, व्यवसाय करणं काही वाईट नाही आहे, व्यवसाय म्हणून तेही ठीक आहे. पण चोर सुद्धा वारकऱ्याच्या वेशात येतो, हा मात्र हेतू चुकीचा आहे. विठाला 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 विठाला. मुद्दा इतकाच आहे मायबाप हो, आपण जीवनामध्ये कोणतं काम करतो, एखादा भजनी असेल, एखादा शेतकरी असेल, एखादा अधिकारी असेल, एखादा पुढारी असेल, कर्मचारी असेल, क्षेत्र कोणतंच वाईट नाही आहे. हेतू काय आहेत काम करण्याचे. माझ्यासारखा एखादा कीर्तन करतो, पण माझा हेतू जर फक्त व्यवसाय असेल, माझा हेतू जर फक्त स्वार्थ असेल, तर कीर्तन करून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही. तुमच्यासारखा प्रपंचात काम करणारा एखादा माणूस पण आपल्या प्रपंचात आपण काही सेवा करावी, पुण्य करावं ही भावना ठेवून काम करत असेल, आणि म्हणून कोण काय याला महत्व नाही, कोण काय करतोय याला फार महत्व आहे. कोण रामायणामध्ये गिधाड वंशात जन्माला आलेला जटायू. मला आपल्याला विचारायचंय, गिधाड या पक्षाला काही फार मोठी मान्यता आहे का. त्याला काही फार धार्मिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या काही फार महत्व आहे का. उलट गिधाड वृत्ती हा शब्द समाजामध्ये रूढ झालेला आहे. जो लचके तोडून खातो त्याला गिधाड वृत्ती असं म्हणतात. आणि अशा गिधाड वंशात जन्माला आलेला तो जटायू होता. पण त्या जटायूच्या हातून एक चांगलं काम घडलं. रामायण असं म्हणतंय की रावण जेव्हा राम लक्ष्मणाच्या गैरहजेरीमध्ये सीतेला चोरून घेऊन निघाला, कथा आपल्याला पूर्वीची सगळी माहिती आहे, त्याच्या पार्श्वभूमी सांगण्याची गरज नाही. राम लक्ष्मण नाही आहेत ही संधी पाहिली, रावणानं सीतेला आपल्या रथात बसून तो निघाला आणि सीता आक्रोश करू लागली मदतीसाठी. जंगल होतं, लोकवस्ती नव्हतीच मुळे.
आणि त्या जंगलामध्ये एका पक्षाच्या कानावरती आवाज गेला आणि तो पक्षी म्हणजे जटायू आहे, गिधाड आहे. पण त्यानं उंच भरारी घेतली आणि त्या रावणाबरोबर संघर्ष केला असं रामायणात लिहिलं. मला वाटतं जटायू नावाचा पक्षी म्हणण्यापेक्षा एखादा वन्य आदिवासी सामान्य माणूस असंही असू शकेल. काय अर्थ घ्यायचा तो घ्या, पण त्या एका सामान्य जीवानं रावणाबरोबर संघर्ष केला हे त्यातलं मर्म आहे. त्या संघर्षामध्ये तो अपयशी झाला, त्याचे पंख छाटले गेले, तो जमिनीवर पडला. पण सीतेला, एका माता भगिनीला सोडवण्याचा प्रयत्न त्याने आपली शक्ती चांगल्या कामासाठी वापरलेली होती. आणि त्याचा परिणाम असा झाला, जेव्हा राम पंचवटीत आले, सीता नाही आहे, आणि मग आवाज देऊ लागले, शोध घेत निघाले. दोघे बंधू अत्यंत चिंताक्रांत आहे, राम आणि लक्ष्मण. काय उत्तर द्यायचं आपण माता कौसल्येला, सुमित्रेला? काय उत्तर द्यायचं राजा जनकाला? काय झालं सीतेचं? सीता नाही तर आपल्याला माघारी जाता येईल कसं अयोध्येत परत? आपण कुठेतरी कमी पडलो असं ते होईल. जबाबदार माणसे नेहमी जबाबदारीनंच वागत असतात. आणि मग सीतेचा शोध सुरू झाला. आणि पंचवटीपासून थोडं दूर आल्यानंतर, ज्याला आपण सर्वतीर्थ टाकेद म्हणतो, अशा परिसरामध्ये जटायू पडलेला पाहायला मिळाला. आणि मग त्याला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून राम जवळ गेले, त्याला उचलून घेतलं. म्हणतात की त्यानं मानवी भाषेत सांगितलं की सीतामाईचा तुम्ही शोध घेताय, पण दक्षिण दिशेला एक राक्षस तिला घेऊन गेलाय. मी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण माझी शक्ती कमी पडली. मला माफ करा, मी सीतेला सोडू शकलो नाही. त्यावेळेला रामाला गैवरून आला आणि राम म्हणाले की जटायू, रावणाबरोबरचं युद्ध हे न्यायाचं अन्यायाविरुद्ध युद्ध आहे, नीतीचं अनितीच्या विरुद्धातलं हे युद्ध आहे. आणि या युद्धाचा इतिहास लिहिला जाणार आहे, तो जगात चंद्रसूर्य असेपर्यंत सांगितला जाणार आहे जटायू. पण हा इतिहास ज्या वेळेला रावणाबरोबरच्या संघर्षाचा लिहिला जाईल, त्यावेळेला तुझं नाव हे माझ्या सोबतीनं कायमच जोडलं जाईल. तू न्यायासाठी लढलास, एका माता भगिनीची आबरू वाचवण्यासाठी तू धडपड केलीस, आणि त्यासाठी तुला कायम सन्मानित केलं जाईल. मला असं वाटतं, आपण बघा बरं, आता हे चरित्र वाचल्यानंतर असं लक्षात येतं, आपण कुठे जन्माला आलो याला काही महत्व नाही, आपली परिस्थिती कशी याला काही महत्व नाही. आहे त्या परिस्थितीत, आहे त्या स्थितीत आपण काय चांगलं काम जीवनामध्ये करून दाखवलं, यालाच खरं महत्व आहे. एका बाजूला रावण आहे, जो ब्राह्मण कुळात जन्माला आला, परंतु त्याचं दहन केलं जातं. वानर कुळात जन्माला आले हनुमानजी, पण त्यांचं पूजन केलं जातं. आता वानरालाही फार पवित्र मानतात असं नाही. प्रभाते नाव न घ्यावे माकडाचे, असं म्हटलेलं आहे. शुभ आणि अशुभ शकून सांगताना माकडाचं तोंड सकाळी पाहू नये, माकडाचं नाव घेऊ नये, पण मारुतीच्या दर्शनाला गेल्याशिवाय राहू नये. आहे की नाही गंमत? माकड म्हणून जो प्राणी आहे त्याचं नाव घेऊ नये असं शुभ अशुभ संकेतामध्ये लिहून ठेवलंय. पण मारुतीचं मात्र दर्शन घेतल्यानंतर कामं पूर्ण होतात. आणि म्हणून प्रत्येक गावातला तुमच्यासारखा सज्जन स्त्री पुरुष चालता चालता, आमची माता भगिनी शेतावर कामाला जाताना का होईना पण देवळापुढे हात जोडून मगच जाते. माणसं किती घाईचं काम असेल, 2 मिनिट गाडी उभं करून दर्शन करून जातात. मुद्दा हा आहे, मनुष्याला आपल्या कर्मानं पावन होता येतं. आणि म्हणून मानवी जीवन हे सर्वथैव आपल्या स्वतःवरच अवलंबून आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचं स्वातंत्र्य परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे, आणि त्यासाठीची शिकवण दिली. जसं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवतात, पण पेपर लिहिण्याचं मात्र काम ज्याचं त्याला करावं लागतं. वर्षभर मार्गदर्शन मिळेल, शिक्षण मिळेल, आईबाप मदत करतील, शिक्षक मदत करतील, शाळा मदत करील, पण पेपर हा ज्याचा त्यालाच लिहावा लागेल आणि त्यावर गुणवत्ता ज्याची त्याला सिद्ध करावी लागेल. तसं मला वाटतं जीवनाचा हा अंतिम पेपर आहे ना, मृत्यूरूपी, याच्यामध्ये कोणाचेही मार्क कोणाकडून आपल्याला उसने घेता येत नाही.
हे ज्याचे त्याचेच, म्हणून जे पाप आणि पुण्यरूपी मार्ग आहे ते. आणि ज्यानं जे केलंय, म्हणून वडिलांनी केलं असेल ते वडिलांना काम येईल, ध्यानात ठेवा. मला बरेच माणसं भेटतात, चांगलेही भेटतात, जे वडिलांचा सेवाभाग पुढे चालवतात. अन्नदान असेल, वारी असेल, दानधर्म असेल, अनेक गोष्टी. आमचे भाऊ बसले, आई होत्या तोपर्यंत ते आईला घेऊन पंढरपूरला नित्य नियमाची वारी होती. थकल्या पार तरी उचलून हाताला धरून. अशी चांगली उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे आहे, आम्ही रोज पाहतो. आपल्यासारखे आदर्श परिवार आम्ही पाहतो जे चांगलं काम. म्हणून अनेक माणसं आहे की जे वाडवडिलांचा वारसा चालवतात. तर काही माणसं असे, महाराज आमचे वडील रोज ज्ञानेश्वरी वाचायचे. म्हटलं आणा बघू तुमच्या वडिलांची ज्ञानेश्वरी कोणती आहे. मग ती ज्ञानेश्वरी आणली जाते. गाठणी सोडायला बराच त्रास होतो. आणि मग मी त्यांना विचारलं की बाबा वडिलांना जाऊन 10-1 वर्ष झाले का. ते म्हणले महाराज तुम्हाला कसं काय कळलं. अंतर्ज्ञान. म्हणलं अंतर्ज्ञान नाही, या ग्रंथाच्या गाठीवरून कळलं. म्हटलं वडील ज्ञानेश्वरी वाचत होते, पण वडील गेल्यावर तुम्ही अजिबात एकदाही त्या ज्ञानेश्वरीची गाठ सोडलेली नाही. तुमची आणि ज्ञानेश्वरीची गाठ पडलेली नाही, हे त्याच्यावरची धूळ सांगते. अंतर्ज्ञान कशाला लागतं म्हणलं. आमच्यासारख्या फिरणाऱ्यांना लोक अंतर्ज्ञानी म्हणतात. त्यांना माणसात फिरून फिरून माणसांची जाण झालेली असते. अंतर्ज्ञान वगैरे काही नसतं, सामान्य माणसंच असतात सगळे. मुद्दा इतकाच आहे की आम्ही वडिलांचं पुण्य आमच्या कामाला येईल या भरोशावर जर असलो तर ते आपल्याला करता येत नाही. वडिलांचा विचार आम्हाला घ्यावा लागेल, वडिलांचा संस्कार आम्हाला घ्यावा लागेल. आणि बरेच परिवार, जसा हा आभाळे पाटील परिवार आहे, आईचा वडिलांचा संस्कार या मुलांनी आहे. मगाशी आई डोळ्यात पाणी आणून सांगत होत्या की आमची मुलं चांगली आहे म्हणून आमच्या मालकाला 10 वर्ष 12 वर्ष आयुष्य चांगलं मिळालं. मला वाटतं याच्यातच जीवनाचं सार्थक आहे. हो, जीवनामध्ये कुणीतरी म्हणावं की ही चांगली माणसं आणि त्यांच्यामुळं आमच्या वाट्याला हे सगळं आलंय. बस याच्यात ही श्रीमंती सगळ्यात मोठी आहे. विठाला विठाला कुंडली कवरदा हरी भगवान की. वडिलांचा वारसा, आईचा वारसा ही मंडळी चालवत आहेत. घरातील सुना असतील, मुलं असतील, मुली, नातवंड असतील, आणि तीच खरी आपली जबाबदारी. तुकोबाराय म्हणले याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. महाराज म्हणाले मी माझ्या कुटुंबात चालत आलेल्या परंपरांचा अभिमान ठेवीन आणि ते जतन करीन. माझ्या तरुण बांधवांना सुद्धा मी रोज विनंती करतो, बदलत्या काळानुसार उद्योग, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्तानं आपलं जीवनही आज बदललेलं आहे. अनेकांना गाव सोडून शहरात जावं लागलंय. नोकरीच्या आणि व्यवसायाच्या निमित्तानं जबाबदाऱ्या वेगळ्या, परंतु आपला देवधर्माचा वारसा, आपला सेवेचा वारसा, आपला पुण्य करण्याचा वारसा तुम्ही आहे तिथे चालू ठेवा. तुम्ही आहे ते काम चांगलं करा. समोर एखादं सेवा कार्य आलं तर आपल्या परीनं छोटंसं का होईना त्यात योगदान द्या. बस हे भजन आहे, हा परमार्थ आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराच्या अभंगातून सांगतात तुम्हाला जर या संसार दुःखातून मुक्त व्हायचंय आणि जीवन सार्थकी लावायचंय तर सुटका करायला दुसरं कुणी येणार नाहीये. तुमची सोडवण ही तुमची तुम्हाला करायची. अभंगाचं दुसरं चरण. आपुलिया पण करा सोडवण. आपुलिया पण करा सोडवण. आपुलिया करा सोड आपुलिया
संसार बंधन तोडावेगी. गीतेमध्ये हाच संदेश पूर्वी दिलेला आहे. उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानं वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना. श्लोकाचा अर्थ असा आहे, आपणच आपला उद्धार करायचा आहे. आणि सांगून जाईल आपल्याला, तुमच्या सगळ्यांच्या पदरी असे अनुभव आहे. एखादा नातेवाईक असतो, एखादा मित्र असतो. प्रत्येकाच्या जीवनात एक दोन तरी अशी माणसं असतात की जे थोडासा प्रपंच गळाला म्हणून, थोडासा प्रपंच जरा मागे पडला म्हणून तुमच्यासारखे सज्जन माणसं त्यांना मदत करतात. शैक्षणिक मदत असेल, कधी आर्थिक मदत असेल, कधी वस्तुरूपी असेल. वेळोवेळी पाठबळ तुम्ही देता. पण काही माणसं आयुष्यात नाही सुधरत तर नाही सुधरत. हा अनुभव तुमच्या प्रत्येकाच्या पदरी आहे, तुमच्या, माझ्या आणि जगातल्या सर्वांच्या पदरी आहे. आणि हे एक दोन नमुने प्रत्येका देवानं लावूनच दिलेले आहेत त्याच्या माग. प्रत्येकाचे. आमची सहल जात असते, संस्थेची मुलं आहे आमच्याकडे काही शिकायला. तर त्या सहलीमध्ये आम्ही ग्रुप करतो सांभाळण्यासाठी मुलांना. तर एक जबाबदार स्वयंसेवक आणि 10 मुलं त्याच्यासोबत. पण मग त्या 10 मध्ये 2 आम्ही थोडे आचपळ टाकतो. म्हणजे सगळे आचपळ जर एकाच ग्रुपमध्ये घेतले तर अवघड होईल ना. मग त्या प्रत्येक माणसाला हे 2 अगोचर दिलेले राहते सांभाळायला. आणि त्याला सांगितलेलं असतं की यांच्यावर जास्त लक्ष ठेव, उठता बसता सारखं लक्ष ठेव यांच्यावर. मला वाटतं वाईट मानू नका, परमात्म्यानं सुद्धा तुमची सगळ्यांची जबाबदारी ओळखून एक दोन असे पाठीमागं लावून दिलेले आहेत. पण आहे मात्र खरं, आहे मात्र खरं. आणि ही माणसं सुधरत नाही, तुम्हाला सांगतो आयुष्यभर. पैसे द्या, शिक्षण द्या, समजून सांगा, ते पुन्हा त्याच भोनग्या चौकात आल्याशिवाय राहत नाही. आमच्या नेवाशाचा शब्द आहे. एक चौकच आहे तिथं, त्याला नाव आहे भोनग्या. म्हणजे काही माणसं कामच करीत नाही दिवसभर, येऊन जाऊन तिथे हिंडत राहतात. त्यामुळे नाव दिलंय लोकांनी आमच्याकडे भोनग्या चौक. भोनगे पडलेले लोक. विठाला विठाला मग मला विचारायचं आपल्याला, आर्थिक मदत मिळून, वस्तुरूप मदत मिळून ही माणसं का सुधारली नाही, का ही पायावर उभी राहत नाही? त्याचं कारण ते स्वतः जोपर्यंत ठरवत नाही तोपर्यंत ते उभी राहू शकत नाही. आपुली आपण करा सोडवण. इतरांची मदत ही प्रत्येकाला घ्यावी लागते. मदत घेणं गुन्हा नाहीये. अरे मदत देव सुद्धा घेतो. रामानं सुद्धा वानरांची मदत घेतली, कृष्णाने गोपाळांची मदत घेतली. तेव्हा मदत घेणं चूक नाहीये. पण त्या मदतीतून, त्या सहकार्य झालेल्या गोष्टीतून काहीतरी जीवनाला उंची देणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून व्यवहार असो की परमार्थ असो, परमार्थात सुद्धा साधू संतांनी, तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांनी सगळा परमार्थ आम्हाला सांगितला. पण तो परमार्थ जोपर्यंत आम्ही मनापासून करत नाही, आमची ही सुटका संसार दुःखातून नाही. म्हणून ज्ञानोबा तुकोबाराय लोकांना सांगत होते, तुम्ही आलात आणि आमच्या पाया पडून गेल्यात एवढ्याने तुमचा उद्धार होणार नाही. आता हल्ली काही लबाड लोक परमार्थातले सांगतात, या ना आमच्या पाया पडून जा, आम्हाला दक्षिणा देऊन जा, तुम्हाला पुण्य होईल. डोंबल्याचं पुण्य. अरे जोपर्यंत त्यांचे विचार बदलत नाही, संस्कार बदलत नाही, नुसत्या तुमच्या खेट्या करून त्यांच्या जीवनात काय फरक पडणार? आणि म्हणून अंधश्रद्धेचा परमार्थ वारकरी संप्रदाय शिकवत नाही. वारकरी संप्रदाय समाज जीवन बदलवण्यासाठी सदोदित प्रयत्न करत आलाय. आणि आजही गाथा ज्ञानेश्वरीचे विचार तुमच्या आमच्या जीवनातला बदल घडून आणण्यासाठीच प्रयत्नशील आहे. आणि म्हणून जो दुर्जन माणूस आहे तो हळूहळू सामान्य झाला पाहिजे, सामान्य माणूस आहे हळूहळू सज्जन झाला पाहिजे, आणि सज्जन माणूस आहे हळूहळू तो सत्कर्मात सक्रिय झाला पाहिजे. तर जगाचं, कुटुंबाचं आणि समाजाचं भलं आहे. जोपर्यंत दुष्ट दुर्जन विचार जात नाही तोपर्यंत समाजात. म्हणून ज्ञानोबारांनी प्रार्थना करताना सुद्धा हेच केली, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो किंवा जडो मैत्र जीवांचे. दुष्टाची दुष्ट बुद्धी निघून जावी आणि त्याच्यामध्ये सत्प्रवृत्ती वाढावी. मायबाप हो,
कुटुंबही चांगली चालतात ती सत्प्रवृत्तीनं, समाजही चांगला चालतो तो सत्प्रवृत्तीनं, कुटुंब सुद्धा विस्कळीत होतात ती दुष्प्रवृत्तीनं, आणि समाज सुद्धा दुःखात लोटला जातो तो दुष्प्रवृत्तीनं. आणि दुष्प्रवृत्ती नष्ट व्हावी याच्यासाठी औषध काय? याच्यासाठी कुठल्याही मेडिकलमध्ये काही औषध नाही आहे. याच्यासाठी एकच, आणि तो म्हणजे आध्यात्मिक विचार, जो उपनिषदांनी दिला, जो गीतेनं दिला. आज जग हे स्वीकारत आहे. अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा लोक भारतीय तत्वज्ञानाकडे आकर्षित होऊ लागले. माझा एक स्नेही वारकरी आहे, त्यांचा मुलगा रशियामध्ये डॉक्टर होतोय, तिथे शिकतोय. तो आता शेवटच्या वर्षाला MBBS करतो. तो मुलगा मला सतत महिना 2 महिने झाले की इस्कॉन टेम्पल आहे, इस्कॉनचं एक प्रार्थना केंद्र आहे, आणि मूळ रशियन लोक कसं भजन करतात ते लाईव्ह व्हिडिओ तो मला अगदी, तो तिथे बसलेला आहे ते भजन आपण कधी कधी एडिट केलेले व्हिडिओ आपण पाहतो युट्यूबवरती, पण तो लाईव्ह मला ते पाठवतो. मला मोठं कौतुक वाटतं. ते सगळे रशियन लोक मूळ, पण आठवड्यातनं ते 2 तास काढतात, आणि त्यांचं म्हणणं असं, या 2 तासामध्ये आम्हाला संपूर्ण ताण तणाव या गोष्टींचा विसर पडतो, आणि कृष्ण भजन, राम भजन यांना आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. कधी कधी ते फेरी काढतात शहरातून भजन करत करत, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. मनुष्याला ज्याचं त्याला भजन करावं लागेल, ज्याचं त्याला ध्यान करावं लागेल, ज्याचं त्यालाच वाचन करावं लागेल. शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना जसं ज्याचा त्याला अभ्यास केला तर गुण ज्याचे त्याला मिळतील, तसंच आपुली आपण करा सोडवन संसार बंधन. आपण पुण्य करावं, आपण सत्कर्म करावी. ग्रंथ हे प्रेरणा देण्यासाठी आहे, संत हे प्रेरणा देण्यासाठी. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, संतांचं काम मैलाच्या दगडाप्रमाणे आहे. मार्गावरती रस्त्यावरती मैलाचे दगड असतात, आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं की संगमनेर इतके किलोमीटर, कोपरगाव इतके किलोमीटर, तळेगाव इतके किलोमीटर. तो दगड आपल्याला तुम्ही किती चालून आलात आणि पुढे अजून किती जायचंय याचा निर्देश करतो. तसं ग्रंथ आणि संत आम्हाला मार्गदर्शन करतात, पण साधना सेवा पुण्यकर्म ही आम्ही केली पाहिजे. आई वडील सुद्धा आम्हाला चांगले विचार संस्कार देतात, पण त्या वाटेनं आम्ही चाललं पाहिजे. म्हणून आजचा अभंग माऊलींचा सांगतोय,
की पुण्याच्या प्रेरणा घेता येतील पण पुण्य घेता येत नाही. या अभंगाचा सारांश काय आहे? पुण्याची प्रेरणा घेता येते, सेवेची प्रेरणा घेता येते, पण सेवा स्वतः करावी लागते. आपुली आपण करा सोडवन संसार बंधन. ठीक आहे महाराज, आपण सांगितलं, आम्हाला मान्य आहे, पण हे संसार बंधन कशानं मुक्त होईल? म्हणाले भगवंताचं स्मरण करा. या प्रपंचामध्ये आपलं कामही करत राहा आणि कामात देवालाही विसरू नका, पण ते स्मरण मात्र अंतःकरणापासून करा. अभंगाचं पहिलं चरण. राम कृष्ण नामे हे दोन्ही हृदय मंदिरे स्मराकारे. महाराज म्हणतात भगवत भजन, भगवत स्मरण आपण आपल्या जीवनामध्ये करणं, आपापल्या वाट्याला आलेलं काम करता करता. गीतेनं हा संदेश दिला. अर्जुन म्हणत होता की मी युद्ध करणार नाही, देवा तुझं भजन करील. देव म्हणाले दोन्ही कर. युद्ध सोडता येणार नाही कारण तू क्षत्रिय आहे, आणि भजन सोडूच नको, तयाचे भजन चुकू नको. भजन का सोडायचं? जसं भोजन सोडता येत नाही ना, तसं भजनही. देवाचं दर्शन करत राहावं, स्मरण करत राहावं. मामनुस्मर युद्धच, अर्जुनाला दिलेला हा संदेश आहे. माझं स्मरणही कर आणि युद्धही कर. तसं इथे भगवंताचं भजन करा म्हणाले, कारण देवाची नावं साजिरी आहे. साजिरी शब्दाचा अर्थ देवाचं नाव, त्या नावातला अर्थ हा एक रूप आहे, आणि देवाचं चरित्र म्हणजे नाव, नावातला अर्थ, चरित्र, या तिन्ही गोष्टी जिथे सुसंगत असतात त्याला साजिरं म्हणतात. पण कधी कधी माणसाच्या बाबतीत ते घडत नाही. आता देवाचं नाव आहे राम. जो सातारकर महाराज फार छान एका वाक्यात बोलायचे. ते म्हणायचे, अरे जो रमवतो तो राम आणि जो आकर्षित करतो तो कृष्ण. रमवतो तो राम. एकदा का त्या राम नामाचं चिंतन सुरू झालं, आपल्यासारखे भाविक रमतातच, यात नवल नाही. पण वाल्हा कोळ्यासारखा दुष्ट दुराचारी सुद्धा ज्या राम नामानं रमवला आणि तो कायमचा सन्मार्गी झाला, तो राम. किंबहुना आणखी पुढे जाऊन सांगता येईल, ज्याचं स्मरण केल्यानंतर जो आराम देतो तो राम. मन हे राम झाले, 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 मन
ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. या मनाला जो जो रमवतो तो राम आहे. आणि कृष्ण शब्दाचा अर्थच आकर्षित करणे असा होतो. म्हणून हरिणे माझे हरिले चित्त. त्या गोपिका म्हणतात आमचं चित्त यानं आकर्षित करून घेतलंय, लहान थोरांचं चित्त आकर्षित केलंय. राम कृष्ण नामे ही दोन्ही नावाप्रमाणेच त्याचा स्वभाव आहे. कधी कधी माणसांचं वेगळं असतं, नाव वेगळं असतं, स्वभाव वेगळा असतो. आमच्याकडे एका साहेबांचं आडनाव भुकेले, पण ते इतकं जेव घालतात कोणाला सुद्धा. मला कौतुक वाटतं त्यांचं मोठं. किती चांगला माणूस हो. आमच्या संभाजीनगरला आमचे ओळखीचे आहेत, चांगले स्नेही आहे. सगळे महाराज लोक आळंदीतून विदर्भात जाणारे, मराठवाड्यातून आळंदीकडे जाणारे, सगळा रूट हा संभाजीनगर मार्गे जातो 7-8 जिल्ह्याकडे. आणि कोणालाही मुक्कामाची अडचण आली, जेवणाची, त्यांचा बंगलाच हायवेच्या कडेला आहे, बायपासला, बीड बायपास. नाव भुकेले पण काम करतात जीव घालण्याचं. किती चांगलं आहे. याच्या उलट मला एक माणूस भेटला होता, त्याचं नाव जीव घाले होतं. आता पुढे सांगायची गरज आहे? नाव फक्त जीव घाले होतं, पण त्यानं बापाचं श्राद्ध सुद्धा घरातल्या घरात केलं, कोणाला जीव घालायचं नाही म्हणून. तेव्हा नावाप्रमाणे माणसं वागतीलच असं नाही. या महाराष्ट्रामध्ये बरेच ज्ञानेश्वर नावाचे माणसं असे आहे की जे अजून आळंदीला जाऊन आले नाही. माझी हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी आळंदीला जा, सगळ्यांनी पंढरीला जा, पण ज्ञानेश्वर नावावाल्यांनी तर गेल्याशिवाय राहूच नका. कारण आईबापांनी ती जबाबदारी दिली नावाच्या रूपानं आपल्याला. अनेक तुकाराम नावाची माणसं अशी ज्यांनी अजून देहूच पाहिलं नाही, भंडारा डोंगर पाहिला नाही. काय अर्थ आहे याला? म्हणजे नावाला आपल्याला जागावं लागेल की नाही. अनेक शिवाजी नावाचे माणसं असे, हे शिवाजी चांगले आमचे गाव, तुमच्यातही बसलेले शिवाजी सगळे चांगले आहेत, पण एक तरी महाराजांचा गड किल्ला पायी चढून त्यानं तो पाहिला पाहिजे. मला असं वाटतं तर त्या नावाला कुठेतरी ती शोभा आहे. एक तरी गड किल्ला, कुठला तरी एक, पण ते नाव सार्थ होईल ना, नाही तर ते व्यर्थ गेल्यासारखं होईल. आणि म्हणून माणसाचं नाव वेगळं असतं, स्वभाव वेगळा असतो. मी त्याची उदाहरणं सांगत बसत नाही, पण भगवंताचं नाव मात्र राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. भगवंताचं हे नाम, पण ते कसं घ्या, हृदय रूपी मंदिरात, नुसतं मुखात नको, ते हृदयापासून, आणि तेही पवित्र हृदयानं. म्हणून हृदय मंदिरी शब्द वापरला. मंदिर हे पवित्र आपण ठेवतो, तसं हृदय सुद्धा पवित्र ठेवा. काम क्रोध लोभ दंभ द्वेष अहंकारादी दोष हळूहळू काढून टाका, निघत नाही. तुम्ही आणि मी, आपण सगळेच जण त्यासाठी प्रयत्नशील राहिलो पाहिजे. हळूहळू या सगळ्या दोषांवरती आम्हाला विजय कसा प्राप्त करता येईल, आणि हे हृदय महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे मंदिरासारखं कधी होईल. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळा, येवोनी गोपाळ राहेचे ते, येऊने गोपाळ राहेचे ते. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळा, येवोनी गोपाळ राहेचे ते, येऊने गोपाळ राहेचे ते. राहे हृदय मंदिरी स्मराकारे. हृदय हे मंदिर कधी असतं मायबापू? ज्या वेळेला एखाद्या वैऱ्याचं सुद्धा दुःख आपल्याला व्यथा देऊन जातं, त्यावेळेला हृदय हे पवित्र आहे असं समजावं. महाभारतातलं एक उदाहरण सांगतो. ज्या दिवशी कर्ण मारला गेला युद्धामध्ये, युद्ध भयंकर होतं, मोठं युद्ध होतं, पण कर्ण मारला त्या दिवशी बऱ्याच पांडव सैन्यामध्ये आणि सगळीकडे आनंद होता, पण श्रीकृष्ण अत्यंत दुःखी होते. महाभारत मूळ ग्रंथ वाचून पहा, आपल्या लक्षात येईल. प्रचंड दुःखी होते. अर्जुनानं जवळ जाऊन विचारलं संध्याकाळच्या वेळी, भगवान एकटेच बसलेत आणि थोडे चिंताक्रांत आहे, दुःखी आहे. देवा काय दुःख आहे तुम्हाला असं? देव म्हणाले, अर्जुना खरं सांगू म्हणाले, या जगामध्ये चांगल्या गुणांची माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही, याचं मला दुःख आहे. आणि एक सद्गुणी माणूस आज जग सोडून गेला, त्याच्यामुळे मी उदास झालो अर्जुना थोडासा.
कोण असा माणूस होता सद्गुणी? अर्जुन विचारतो. म्हणाले, अरे कर्ण मारला गेला आज. अर्जुन म्हणतो, देवा तो आपला शत्रू होता ना. अरे शत्रू का असे ना, पण त्याच्यासारखा दानशूर कोणी नव्हता गड्या. तो दुर्योधनाच्या बाजूने लढला, मी तुमच्या पांडवांच्या बाजूने तुम्हाला सहाय्य केलं, हा सगळा भाग आहे, सोडून दे म्हणाले. पण त्याच्यासारखा दानशूर कोणी नव्हता. आणि म्हणून मी कवच कुंडल त्याला मागितले. ते जर मागितले नसते तर अर्जुना तू त्याला मारू शकला नसता. पण त्यानं त्याचा दातृत्व नावाचा गुण त्याही वेळेला कायम ठेवला. आणि देवांकडून स्वर्गातून मिळालेली कवच कुंडल त्यानं सहज देऊन टाकली. आणि म्हणून तर त्याचा मृत्यू झाला. दातृत्व गुण त्यानं कमी पडू दिला नाही. आणि म्हणून एक जगातला थोर दानशूर गेला, त्याचं मला दुःख आहे. तीर झालं हे केव्हा स्पष्ट होतं, क्षमा केली जाते, ऋण सांगितला जातो, हे सिद्ध होतं. म्हणून असं पवित्र ज्ञानोबापर्यंत त्या शक्ती कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी फुली आपण करावे की विठोबार